बघा, पहिली पिढी, दुसरी पिढी आणि आता तिसरी पिढी. म्हणजे स्वातंत्र्यानंतरची पहिली पिढी खऱ्या अर्थाने लोकशाही मूल्ये जगली. पहिल्या पिढीने पारतंत्र्य, अन्याय, आंदोलने, राजकीय उलथापालथ, आणीबाणी, दुष्काळ, मंदी, युद्ध जवळपास सर्वच प्रतिकूल परिस्थितींचा सामना करत देशातील राजकारणावर बारीक लक्ष ठेवून देशात लोकशाही टिकवली व आपल्या दुसऱ्या पिढीला शिकवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. आपली दुसरी पिढी शिकली स्वातंत्र्यानंतरची. पहिल्या पिढीने मेहनत घेतली, दुसरी पिढी शिकली व देशातील स्थिर म्हणजे सरकारी नोकर भरतीचा सर्वात मोठा भाग बनली. मात्र दुसऱ्या पिढीला देशातील विशेष प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला नाही. पहिल्या पिढीने जे भोगलं ते दुसऱ्या पिढीच्या वाट्याला आलं नाही. त्यामुळे दुसरी पिढी जी आहे ना ती गाफील झाली व असेल ती राजकीय परिस्थिती स्वीकारू लागली. म्हणजे वेतन आयोग, गुंतवणूक व मुलांचे उच्च शिक्षण याकडे दुसरी पिढी जी आहे ना ही कसोशीने लक्ष देऊ लागली, आपल्याला दिसेल. पण राजकीय वातावरणाकडे मात्र या दुसऱ्या पिढीने दुर्लक्ष केले. सत्तेच्या निर्णयाचा विरोध तर दुसऱ्या पिढीला तुच्छ वाटत होता. राजकारण घाण असते असं दुसऱ्या पिढीने आपल्या तिसऱ्या पिढीला सांगितलं. शिकल्याने नोकऱ्या हमखास लागतात असा दुसऱ्या पिढीचा मानस होता. पण जेव्हा दुसऱ्या पिढीची मुले म्हणजे आजचे तरुण आज नोकऱ्या मागायला लागले त्यावेळी त्यांची अपयशी तोंडे बघून दुसऱ्या पिढीला आपली चूक आता कळली असावी कदाचित. आजची जी तिसरी पिढी आहे ना ही अपयशी पिढी म्हणून जगणार आहे. आजचा परिणाम त्यांच्या जो त्यांना दिसत आहे आजचा तिसऱ्या पिढीचा परिणाम हा त्यांच्या दुसऱ्या पिढीच्या गप्प बसण्याचा आहे. त्यांनी निव्वळ दुर्लक्ष केल्यामुळे व तटस्थ विरोध न केल्यामुळे समोरच्या पिढीला राजकीय लाचारीचे व मानसिक गुलामीचे जीवन जगावे लागणार आहे. आणि आज ही तिसरी पिढी जगणार आहे, त्याची सुरुवातही झालेली आहे. आजची पिढी आपल्या कमाईत कसंबसं जीवन जगणार आहे. त्यामुळे आजच्या या तिसऱ्या पिढीकडून विरोधाची अशी विशेष अपेक्षा करणे म्हणजे कदाचित मला वाटते चुकीचं होईल.